बुलढाण्याला आपण जाऊया। आपले प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आपल्या सोबत आहेत। संजय, दिवसभरात बुलढाण्यामध्ये काय काय घडलं आणि बुलढाण्याचे या क्षणाचे अपडेट्स? नक्कीच अमोल, बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजेपासून चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला, जो की त्याची 12 ते 1 वाजेपर्यंत हा मुसळधार पाऊस सुरू होता। सर्वात जास्त पाऊस चिखली आणि मेहकर तालुक्यात हाहाकार माजवला। चिखली तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे अनेक रस्ते आणि महामार्ग सुद्धा बंद पडले होते। मेहकर तालुक्यातही जवळपास तशीच परिस्थिती होती। मात्र या आजच्या पावसामुळे एका जणाला जीव गमवावा लागला। चिखली तालुक्यात एक युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला आणि त्याचा मृतदेह जवळ तब्बल 4 तासाच्या शोध मोहिमेनंतर सापडला। खरं तर मेहकर तालुक्यातही हीच परिस्थिती होती। मेहकर तालुक्यात जो डोनगाव जवळ महामार्गावर पाणी आल्यामुळे जुना महामार्ग जो आहे नागपूर मुंबई जुना महामार्ग हा जवळपास 7 तास बंद होता। मेहकर तालुक्यानंतर लोणार तालुक्यातही जोरदार खरं तर आज पर्जन्यवृष्टी झाली। यासोबत बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याचं आज जवळपास जनजीवन हे ठप्प झालं होतं। चिखली तालुक्यात खरं तर शाळा आज प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। उद्याही या चिखली तालुक्यातील शाळा या बंद असतील। जिल्ह्याला हा येलो अलर्ट आता दिलेला आहे आणि त्यामुळे प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथक हे सक्रिय केलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळे टोल क्रमांक आता जनतेला दिलेले आहे। नदीकाठच्या नागरिकांना इशाराही दिलाय। निश्चितपणे डॉक्टर संजय, ओव्हरऑल संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण माहिती द्या। काय नेमका दिवसभरामध्ये चित्र राहिलं आणि काय काय घडलं? नक्कीच अमोल, विदर्भाचा जर विचार केला तर आजच्या पावसाने विदर्भात 2 बळी घेतले आणि जवळपास 49 जनावरे वाहून त्यांचाही बळी गेलेला आहे। विदर्भाचा विचार केला तर बुलढाण्याची परिस्थिती आपण बघितली, त्यानंतर अकोला आणि वाशिम मध्ये सुद्धा जोरदार पर्जन्यवृष्टी झाली। वाशिम जिल्ह्यात तर पावसाने आज हाहाकार केला। जवळपास 46 जनावरांचा आजच्या पावसामुळे हे वाहून गेल्याने मृत्यू झालाय, तर एक युवक सुद्धा या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झालाय। वाशिम जिल्ह्यातून एक प्रमुख महामार्ग जातो, तो जुना नागपूर मुंबई हा महामार्ग आज दिवसभर महामार्गावर पाणी आल्यामुळे ठप्प होता। तर जवळपास 23 गावांचा आज जो मार्ग आहे आज बंद होता। या गावांचा संपर्क एकमेकाशी तुटलेला होता। वाशिम जिल्ह्यात शेकडो हेक्टर जमीन अद्यापही पाण्याखाली आहे। त्यानंतर जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यात आज विविध ठिकाणी मुसळधार तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडला, परंतु खरीप पिकांचं यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। पश्चिम विदर्भातील खरं तर या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर पावसाने तुफान बॅटिंग केली। त्यानंतर पूर्व विदर्भात वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आज पाऊस बरसला। वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडल्यामुळे खरं तर अनेक हेक्टरवरील पिकं हे पाण्याखाली आणि त्यामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। चंद्रपूर जिल्ह्यातही निश्चितपणे एका दिवसाच्या पावसाने अशी दैना उडालेली आहे विदर्भामध्ये। उद्या काय चित्र असेल यावर आपलं लक्ष असेल। तूर्त धन्यवाद डॉक्टर महाजन या सविस्तर माहितीसाठी।